बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गीताराम नरवडे लिखित कथा सावकाराचा बाळ्या. उन्हाळ्याची सुट्टी संपली होती. अग्निशामक दलाची गाडी धोक्याची सूचना देत चालावी तशी शाळेतली मुलं घंटा वाजवित होती. ठण ठण घंटेचा आवाज कानावर आला तसं आजोबाने आम्हाला शाळेची सूचना केली. गीताराम, चला आपल्याला शाळेत जायचं. शाळेचं नाव आजोबाने घेताच आजीबाईंनी सांगितलेली काऊचिऊची गोष्ट मला आठवली. झाडावर पक्ष्यांची शाळा भरत असते. तिथं एक मास्तर असतो. तो पाखरांच्या पिल्लांना उडण्याचे धडे देतो. लांब लांबच्या जंगलातील अनेक फळझाडांची माहिती देतो. शेतधन्याला चकवा देऊन खाद्य कसं मिळवायचं ते तो शिकवतो. तसंच गुरुजी आम्हाला बाहेर कसे खेळावे, शेतमालकाला चुकून गुपचूप भुईमुगाच्या शेंगा कशा चुरून आणायच्या, काकडी कशी तोडून आणायची, मक्याची कणसं कशी खुडून आणायची असं शिकवतील. मुलं इकडून तिकडं हुंदडत असतील तसं आपणालाही हुंदडायला मिळेल या आशेनं मीही शाळेत जायला तयार झालो. नवी कोरी आणलेली पाटी गोनपाटाच्या शिवलेल्या पिशवीत घातली. आईकडून कंगव्याच्या मत्तीनं भांग पाडून घेतला. कपडे ठीकठाक घालून घेतले. पिशवी बगलीत अडकवली आणि मी शाळेत जायला तयार झालो. बाबांनी थरथरत्या हाताने काठी घेतली. बाबाची काठी म्हणजे विंध्याद्री पर्वतांना अगस्त्य ऋषींना नम्रतेचा पाठ म्हणून वाकवलेली मान. अगदी तशी सरळ सोट अर्धवर्तुळाकार वळणाने हाताच्या मुठीतच पायांकडे झुकलेली. डाव्या हाताने माझ्या बकोट्याला धरून उजव्या हाताने काठीचा आधार घेत घेत बाबांनी आणि मी शाळेचा रस्ता धरला. एखादा आरोपी पोलिसांनी पकडून कोर्टात हजर करण्यासाठी न्यावा तसं बाबा मला शाळेत घेऊन चालले होते. घरापासून शाळेचं बरंच अंतर असल्यानं घाईघाईनं शाळा जवळ करण्यासाठी म्हणून घोड्यांच्या टापागत काठी आपटीत चालले होते. मध्येच गावच्या बबनराव कारभारीने हटकलं आणि विचारलं, अरे काय साधता त्या, कुठं स्वांग सजवलं? भडव्याला शाळेत घालतोय. मला पुढं ढकललं तर बाबांनी उत्तर दिलं, अरे आत्ता काय तुझ्या नाताला कलेक्टर करणार होई? पुन्हा बबन कारभाऱ्यानं बारीक चिमटा काढला. अरे कशाचं कलेक्टर आणि कशाचं मामलेदार, कार्ट लई घरी त्रास देतय म्हणून घालतो राखोळी मास्तराकडं. मास्तर म्हणजे पोरं सांभाळणारी जमात अशा आविर्भावात आजोबा म्हणाले. आणि एखादं नाठाळ करडू ओढीत ओढीत न्यावं तसं ओढीत बाबांनी मला शाळेच्या पटांगणात आणलं. 1-1.5 एकराच्या पटांगणात शिस्तबद्ध रांगेत कौलारू छतागत दोन्ही बाजूला पत्र ठोकून दिमागदार 8 खोल्यांची रांग. ऐसपैस 1-1.5 एकराच्या पटांगणात भालदार चोपदारासारखी 2 लिंबाची झाडं उभी. पटांगणात वाळू पसरवलेली. चुन्यात बांधलेल्या शाळेच्या दगडी भिंती. 2 दगडांच्या मधील चुना गळल्यानं खाचा पडलेल्या. त्यात वटवागळाने आणि चिमण्याने घरटी केलेली. पटांगणात आम्ही एकदाचा पाय ठेवल्याबरोबर प्रेयसीने हळूच पायाला स्पर्श करावा तशी वाळू पायाला गुदगुल्या करू लागली. एखाद्या नखरेल नर्तकीसारखं लचकत मुरडत शाळेच्या फरण्यात येऊन दाखल झालो. वर्गात मोहळ उठल्यागत गोंगाट चालला होता. लोकसभेत किंवा विधानसभेत गोंधळ घालत्यात तशी वर्गात मुलं गोंधळ घालत होती. कदाचित यांच्याकडूनच त्यांनी शिक्षण घेतलं असावं. मास्तरानं मात्र टेबलावर डोकं ठेवून कुंभकर्णही घोरत नसल असा 7 मजली सूर लावला होता. बाबा दरवाजात उभे राहिले. मोठ्यानं म्हणाले, राम राम मास्तर. एवढ्या गोंधळातही आमच्या बाबांचा आवाज मास्तरांना ऐकला. गोंधळ घालणारी मुलं बर्फ थिजल्यागत गपगार झाली. बाबांचा पहाडी आवाजातील राम राम असं शब्द कानावर पडताच हॉलीबॉलचा चेंडू जमिनीवर आदळून उंच उडावा तसं गुरुजी टुनकन उडी मारून उभं राहिलं.
बावरलेल्या अवस्थेतच गुरुजींनी बाबांना रामराम केला आणि एखाद्या लोहचुंबकाकडे लोखंडाच्या तुकड्यानं आकर्षलं जावं तसं 4 पावलं टाकत ते दरवाजाकडे आले. म्हणाले, या ना, या या. विंचवानं पालीपुढं नांगी टाकावी तसं खाली मान घालून पुन्हा 4 पावलं टाकत टेबलाकडे गेले. एकदाची दरवाजाची सीमारेषा ओलांडून आम्ही वर्गात प्रवेश केला. एवढ्यात दगडाच्या फटीतून वटवाघळाच्या पिलानं भरारी मारली ती थेट माझ्या कानाजवळून. मी एकदम मोठ्यानं ओरडलोच, बाबा. प्रियकरानं प्रियसीला मारली नसेल एवढी घट्ट मिठी मी बाबांच्या कंबरेला मारली. एवढा वेळ गप्प बसल्या मुला मुलींमधून हास्याची खसखस पिकली. पाण्याच्या फवाऱ्यासारखे हास्याचे फटकारे उडाले. बाबांनी एका हाताने माझी मिठी सोडवत खडा सवाल केला, काय मास्तर, पोरांना शिकवायचा पगार घेता का झोपा काढायचा? शाळा तपासायला आलेल्या इन्स्पेक्टर सारखे बाबा बोलले. जणू साऱ्या गावाचं कॉन्ट्रॅक्ट आमच्या बाबानेच घेतलंय असं. गुरुजी अगदी गडबडून गेले. एखाद्या आडदांड नवऱ्यापुढं गरीब बायकोनं हळू आवाजात बोलावं तसे गडबडून गुरुजी म्हणाले, काय नाही, रात्री थोडं जागरण झालं होतं तेव्हा गुंगी आली. गुरुजींनी कशी तरी सारवासारव केली. बोला, आज इकडं कसं? सासूरवाशिनी सारखं खालच्या आवाजात गुरुजी म्हणाले, काय नाही, एवढं पोरगं घालतो तुमच्या वासांगळी. मला पुढे ढकलत बाबा बोलले. गुरुजींनी एकदा माझ्याकडे बघितलं आणि बाबांकडे पाहत विचारलं, किती वर्षांचा झाला आहे? तसं बाबा म्हणाले, आता बघा नक्की आठवत नाही खरं. याच्या वक्ती धोंड्याचा महिना होता आणि मधी एक धोंडा येऊन गेलता. ठोकताळ्याचा हिशोब बाबांनी सांगितला. उगीच बोटाशी चाळ करत गुरुजी म्हणाले, मग 5 वर्षांचा झाला म्हणायचा. गुरुजींनी टेबलातून भलं मोठं कागदी रजिस्टर काढलं, टेबलावर पसरवलं आणि म्हणाले, काय नाव याचं? गीताराम. बापाचं नाव? परबती. आडनाव? अख्खं गाव नराड्याचं. एवढं बी कळत नाही काही? नवक्या माणसावर कुत्रं खेकसावं तसं बाबा गुरुजीवर खेकसले. एकदाचं नाव दाखल झालं आणि बाबांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी ते बाबांना म्हणाले, या आता. बाबा आता दरवाजातून बाहेर पडणार एवढ्यात गावातला बाबूराव सावकार आपल्या लहान बाळ्याला घेऊन वर्गात शिरला. म्हणायला लहान बाळ्या, पण म्हशीचा टोनगाच. सावकार दरवाजातून आत शिरत असताना 2 एक्सप्रेसची धडक व्हावी तशी बाबांना त्यांची धडक बसली. धडकी सरशे बाबा 3 फूट मागं फेकले गेले. बाबूराव सावकाराची डोक्यावरची कावळ्याच्या रंगाची काळी टोपी खाली पडली. बाबांचा आणि सावकाराचा वाद सुरू झाला. आता प्रकरण कदाचित हाताबाहेर जाईल असं गुरुजींना वाटलं. त्यांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवलं. बाबा निघून गेले आणि त्या सावकाराला मी नखशिकांत क्षणार्धातने हळून घेतलं. सावकाराचं डोकं म्हणजे शेंडी काढलेल्या नारळासारखं, त्याच्यावरची शेंडी अर्धवट तुटलेल्या जवारीच्या धसकटासारखी, कपाळ मात्र भरपूर उंच आणि त्यावर सव्वा बिद्याचा गंध, डोळे जसे 2 200चे बल्ब, पोपटाची लाल जर्द टोकदार चोच तसे त्यांचे नाक, मुखातल्या दाताने पूर्ण काळं केलेलं, एकच तो पर्णहीन वृक्षासारखा दर्शनी भागात दात उभा. सावकाराची ढेरी पृथ्वीचा गोल, बाळणपणास आलेल्या गरोदर बाईसारखी, अंगात घातलेला सदरा पोळ्याच्या दिवशी बैलाला घातलेली झूल, त्याचं एकटांगी धोतर जहाजाचं फुगलेलं शीड, पायातलं कातडी चप्पल कुत्र्यानं खाल्लं तर 6 महिने पोट दुखल. बाबासारखंच बाबूराव सावकाराला प्रश्न विचारलं. त्यानंही अंदाजच वय सांगून त्याच्यासोबत आल्या बाळाचं नाव शाळेत दाखल केलं आणि त्यांनाही गुरुजी म्हणाले, या गुरुजी. मला आश्चर्य वाटलं. गुरुजी या सावकाराला गुरुजी का म्हणाले? पण नंतर कळालं हे महाशय नेहमीच गावात कोणालाही उपदेश करत असतात म्हणून टोपण नाव लोकांनीच त्याला गुरुजी ठेवलं होतं.
असे ते सावकार गुरुजी निघून गेले. आमची नियमित शाळा सुरू झाली. त्या मुलाचं नाव बाळासाहेब, पण सगळे त्याला बाळ्याच म्हणू लागले. आणि त्या बाळ्याला गुरुजींनी माझ्याजवळच जागा दिली. नवरी मुलगी नवीनच सासरी बुजून राहावी तसा मी वर्गात बसलो. बाळ्याला माझ्याजवळ जागा दिल्यानं बाळ्याची आणि माझी दोस्ती सुरू झाली. त्यामुळं बाळ्याबरोबर मला बाळ्याच्या घरी जाण्याचा योग येऊ लागला. बाळ्याच्या कुटुंबातील माणसांची माझी चांगली ओळख झाली. बाबूराव सावकार तसा सालस माणूस. अंगावरून गाडा गेला तरी हुरूस न करणारा, तास तास देवपूजा करणारा, देवाधर्माचं भारी वेड. उपास तापासानं प्रकृती तशी बेताचीच. त्याच्या बायकोचं म्हणजे बाळ्याच्या आईचं नाव सगुणाबाई. नाव सगुणाबाई पण प्रत्यक्षात अवगुणी. त्यांच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध. बाई दिसायला आगडबंब. तराजूच्या पारड्यात असे 2 सावकार घातले तरी बाईचं पारडं खाली जाईल. यष्टीत बाईला 2 माणसांचं अख्खं बाकडं अपुरं पडायचं. बाई रस्त्यानं हत्तीने सारखी डुलत चालायची. सगुणाबाई रस्त्यानं येताना पाहिली की रेल्वे आल्यावर बिनदिक्कत रस्त्यावरून बाजूला व्हावं तसं लोक बाजूला होत आणि रस्ता मोकळा सोडायचे. भांडणात तिला खूप जोर. भांडण सुरू झालं की अख्खा दिवस तिला अपुरा पडायचा. कौरव पांडवांच्या युद्धात अर्जुनाच्या भातातून सुटले नसतील एवढे बाण शिव्याच्या रूपानं सू सू करत सुटायचे. ते थेट प्रतिस्पर्ध्यावर जाऊन आदळायचे. भांडणारी व्यक्ती कधीच राम म्हणून निघून जायची, पण बाईच्या भात्यातले बाण कधीच संपत नसायचे. बाई रस्त्यानं चालत आल्यास घरातून बाहेर पडत असलेल्या बायका उगीच नको ब्याद म्हणून ती जाईपर्यंत घरात तोंड आणि रस्त्याकडं पाटकन उभ्या राहायच्या. एकदा सगुणाबाई आणि हा सावकार प्रवासाला निघाले. गावच्या एसटी स्टँडवर आले. लग्न सराईचे दिवस होते ते. समुद्र फेसाळावा तसं एसटी स्टँड माणसांनी फुलून गेलेलं होतं. फुलबाग अनेक रंगांच्या फुलांनी, तशी रंगीबेरंगी कपड्यातली पोरं आणि बायका विविध रंगांच्या पातळणी सजल्या होत्या. प्रत्येकाचे डोळे धूळ उडवीत येणाऱ्या एसटीकडे लागले होते. गावात येणारा आणि गावातून जाणारा, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नव्हतं. रस्त्यावर खड्डे चुकवताना ड्रायव्हरला सरकशीत करावी लागत नसेल अशी कसरत गाडी चालवताना करावी लागत असे. झाडांच्या आडून वावटळ उठल्या गत धुळीचा धुळा दृष्टीस पडला आणि प्रवाशासाठी आलेल्या चाणाक्ष नजराने तो बरोबर फिरला. एसटी आल्याचा आपापल्या माणसांना इशारा केला. धनगरांची मेंढरं थव्याने गोळा व्हावीत तसा माणसांचा थवाच गोळा झाला. लेकूरवाळ्या बायांनी कोकरं काकाला मारावी तशी लेकरं काकाला मारली आणि गाडीवर झडप माराचा पवित्रा घेतला. एसटी दिसताच सगुणाबाईनं भसाड्या आवाजात सावकाराला विचारलं, पाहिली का? पाहिली. सावकार म्हणाले तसे सगुणाबाई पुन्हा म्हणाली, काय पाहिली? त्याच संयमानं सावकारही म्हणाले, एसटी आलेली. मग घाण राहू नका, आत शिरून पहिली जागा धरायचं करा. धारदार कडक आवाजात सगुणाबाईनं आदेश दिला. बिचाऱ्या सावकारानं नंदी बैलासारखी मान हलवली आणि हुकुमाची तामिली करण्यासाठी गर्दीच्या पुढं सरसावले. धुळीचा लोट उडवीत एकदाची एसटी स्टँडवर येऊन उभी राहिली. तसा स्टँडवरचा जमाव मृत जनावरावर गिधाडाने तुटून पडावं तसा तुटून पडला. सावकार सगळ्यांच्या पुढं धावले. अचानक धोत्राचा सोगा त्यांच्या पायात गुंतला आणि सावकार मुळीसारखं रापकन आपटले. मडक्याचा चिखल कुंभारानं तुडवावा तसं बाया बापडीने टवाळ कार्टी त्या सावकारला तुडवीत निघाली. आपल्या नवऱ्याची ती अवस्था पाहून धनाजी संताजी औरंगजेबाच्या छावणीत शिरावेत तशी सगुणाबाई त्या गर्दीत शिरली. सावकाराच्या दंडाला धरून गवताची पेंडी उचलावी तसं एका हातानेच उचललं आणि गर्दीत लुटून दिलं. सावकार पुन्हा चेंडूसारखा बाहेर फेकलं गेलं. आता मात्र सगुणाबाईला राहुलं नाही. बाईनं चंडिकेचा अवतार धारण केला. भीमाचा पुत्र घटोत्कच शत्रू सैन्यावर जाऊन पडावा तशी समोरच्या माणसांच्या अंगावर कोसळली.
हत्तीसारखं जनावर अंगावर चालून येतं म्हणल्यावर एवढ्या गर्दीतही तिचा रस्ता आपोआप मोकळा झाला. बाईनं मुसंडी मारली ती थेट दरवाजातच. बाई दरवाजात जाताच आपल्या शरीर यष्टीनं अख्खा दरवाजा बंद करून टाकला. वरची माणसं वर आणि खालची माणसं खाली राहिली. बाईलाही गर्दीमुळे वर जाता येईना आणि वरच्यांनाही बाईमुळे खाली येता येईना. कंडक्टर बाईला समजावत म्हणाला, बाई बाजूला व्हा, बाजूला व्हा, वरचे प्रवासी खाली येऊ द्या. बाईनं न ऐकताच नवऱ्याच्या बकोट्याला धरलं. पायरीवर पाय ठेवला. बाईचा संपूर्ण भार पायरीवर पडला. स्प्रिंगची खुर्ची करकरत एका बाजूला कलावी तशी यष्टी एका बाजूला कलली. आता मात्र कंडक्टरचा संयम सुटला. रागाच्या भरात कंडक्टर बोलला, ए बाई, आता खाली उतरायचं काय घेणार? तू बाई आहेस का म्हैस? बाईचा अहंकारी स्वभाव जागृत झाला. बाई म्हणाली, तुझ्या बापाने यष्टी खरेदी केली काय? काय तू माझा नवरा आहेस एवढं दादागिरीनं बोलायला? बाईचं हे शब्द ऐकताच पाण्यात ढेकळ पडून विरघळावं तसं कंडक्टरचा चेहरा खारकन उतरला. आताही बाई खाली उतरत नाही हे पाहिल्यावर यष्टीत गलका सुरू झाला आणि गर्दीतली एक बाई म्हणाली, अगं ये भसाडे, थोडं खाली उतरलं तर पातळ होशील काही? बस एवढंच कारण बाईला पुरेसं झालं. सगुणाबाईनं लगेच प्रत्युत्तर केलं, कोण गती भवानी? तुझा नवरा खाऊ घालतोय काय ग मला? होय, माझ्या नवऱ्याच्या जीवावर पोचले त्यात तुझ्या बापाचं काय गेलं ग? वरची बाई काही कमी नव्हती. ती लगेच म्हणाली, बरं ग बाई, नवऱ्यानं खाऊ घातलं आणि लोकांसंग भांडायला बळ आणलं. अशा उत्तर प्रत्युत्तरानं भांडण विकोपाला गेलं. दोघींनी एकमेकीच्या झिंजाना हात घातलं. आता प्रकरण हाताबाहेर जाणार असं पाहिल्यावर सावकारमध्ये आले. दोघींचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न करू लागले. एवढ्यात हनुमंतानं मारला नसेल एवढा जोराचा ठोसा सगुणाबाईनं प्रतिस्पर्धी बाईला मारला. पण नेमक्या वेळी बाई बाजूला झाली आणि सावकारमध्ये आले. मारलेला बाईचा ठोसा चुकला आणि सावकाराच्या हनवटीवर दानकन बसला. ठोसा एवढा जोराचा बसला की पर्णहीन वृक्षावरच्या दर्शनी भागातील उभा असला दात खटकन गळून पडला. ओसाड रानात अचानक पाजर फुटावा तसा सावकाराच्या तोंडातून रक्ताचा प्रवाह सुरू झाला. पाहता पाहता तोंडाचा हनुमान झाला. एखाद्या वादळात मुळासकट वृक्ष उन्मळून पडावा तसा सावकार बेशुद्ध होऊन खाली कोसळले. आपल्या नवऱ्याला बेशुद्ध झालं पाहताच एवढा वेळ बाजीप्रभू देशपांडेप्रमाणे खिंड लढवणारी सगुणाबाई मोठ्याने किंकाळी ठोकतच पायरीवरून खाली उतरली. बेशुद्ध झालेल्या आपल्या नवऱ्याला लहान लेकराला आई सहज उचलते तसं 2 हातावर उचलून बाजूला घेतलं आणि मग एकदाची खिंड मोकळी झाली. सिद्धी जोहारचं सैन्य बाजी पडताच खिंड ओलांडून जावं तशी वरची माणसं उतरल्यावर खालची माणसं यष्टीत चढली. कंडक्टरानं परमेश्वराचा आभार मानले. सगुणाबाईकडे दृष्टिक्षेप टाकून सुस्कारात टाकला. डाव्या हातानं दरवाजा ओढत उजव्या हातानं घंटीची दुरी डबल ओढली. ड्रायव्हरच्या केबिनमध्ये ठणठण आवाज आला. किर किट करीत इंजिन स्टार्ट झालं. अर्धवट क्लच दाबून धडाम करीत गिअर टाकला. गाडी धुळा उडवत निघून गेली. सगुणाबाईनं जवळच्या घरून पाण्याचा तांब्या भरून आणला. सावकारला पाणी पाजलं. ऐक म्हणत सावकारनं डोळं उघडलं. सगुणाबाईचा जीव जरा भांड्यात पडला. सावकार उठून बसले. आता सगुणाबाईनं प्रवासाला जायचा बेतच रद्द करून टाकला. आपल्या जखमी पतिराजाला घेऊन घरचा रस्ता धरला. मधी रस्त्यात येताच शेजारचा कबड्या मनगटाने नाकातून येणारा शेंबूड पुसीत पुसीत त्याचा प्रसाद टेरीला लावत पळत आला. बाई बाई, तुमच्याकडनं की नाही पाहुणे आल्यात, त्यानं आपल्या बोबड्या बोलात सांगितलं. पाहुणे आल्यात असं समजल्यावर सगुणाबाईनं आपल्या जखमी पतिराजाला मध्ये रस्त्यातच सोडून दिलं आणि तुरू तुरू पळतच सगुणाबाईनं घर गाठलं. दरवाजापुढं उभ्या असल्या बाईला पाहून आश्चर्यचकित झाली. दोघींनी एकमेकींकडे पाहता दोघींचेही चेहरे काळे ठिक्कर पडले. ज्या बाईशी भांडताना एवढं रामायण घडलं तीच बाई पाहुणी म्हणून दारात उभी होती.
तर अशी ही दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव स्वभावाची पती पत्नी आणि त्यांच्या उदरी जन्माला आलेला हा सुपुत्र बाळ्या, भयंकर इबलीस कार्ट, भयंकर. आईच्या लाडानं अधिक शेपारलेलं आणि त्याच्याजवळ नेमकी मला जागा मिळाली. आणि मग त्याच्या स्वभावाची कल्पना हळूहळू मला येऊ लागली. जसं त्याचं वय वाढत होतं तसतसा त्याचा चावटपणा आणि मरकटपणा वाढतच होता. वर्गात आला की नेहमी खोड्या करायचा. वर्गातल्या मुली म्हणजे गोकुळाच्या गवळणी आणि तो स्वतःला श्रीकृष्ण समजायचा. नेहमी मुलींची चेष्टा मस्करी करायचा. त्या पायी कित्येकदा त्याच्या तोंडाचा हनुमानही झाला होता, पण त्याची सवय जात नव्हती. आई त्याची पाठराखण करत असल्यानं तो अधिकच शेपारत चालला होता. बाळ्याला कुत्र्याचा भयंकर राग. कुत्र्याला मारण्यात आणि त्याला केकाट्याला लावण्यात त्याला खूप गंमत वाटायची. बाळ्याच्या हातात दगड पाहिला की निश्चित त्यानं कुठलं तरी कुत्रं हेरलंय म्हणायचं. कुत्र्यांनाही नवक्या माणसाची चाहूल लागावी तशी बाळ्याची चाहूल लागायची. बाळ्याला लांबच पाहिलं की कुत्रं पळायला सावधच असायचं. एक दिवस तिन्ही सांजा झाल्या. कडूस पडायला लागलं होतं. बाळ्यानं कुत्रं हेरलं. हातात नर्मदेच्या गोट्यासारख्या गोलगरगरीत गोट्या घेतल्या. कुत्र्यावर नियम धरला. कुत्र्यावर गोटा भिरकावला. कुत्र्याला बाळ्याची चाहू लागली असावी. बाळ्यानं दगड मारण्यास आणि कुत्र्यानं धूम ठोकण्यात एकच वेळ झाली. कुत्र्याचा नियम चुकला आणि शौचास बसल्या एका बाईच्या छातीत बंदुकीच्या गोळीसारखा रापकन जाऊन बसला. अयो करती बाई जाग्यावरच कोसळली. क्षणात भला मोठा जमाव तिथं गोळा झाला. बाळ्या मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार. बाळ्याच्या उन्हाळकीत मग मीही सामील झालो. एक जुनी म्हण आहे ना, ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण त्याचा गुण लागला. त्यात एका वर्षी आम्ही नापास झालो. आम्ही पालवे गुरुजींच्या वर्गात दाखल झालो. आम्ही म्हणायचो, आमासनी मास्तरांनी नापास केला आहे. पालवे गुरुजी म्हणजे भयंकर खवीस माणूस. पालवे गुरुजी लांब पाहिले की घारीला किंवा ससाण्याला पाहून कोंबडीच्या पिल्यानं कुठंतरी दडून बसावं तशी मुलं लपून बसायची. एवढा त्यांचा धाक. एक दिवस पालवे गुरुजी म्हणाले, मुलांनो, आज दुपारी मी गावाला जाणार आहे. कोणीही गोंधळ घालायचा नाही. सगळ्यांनी अभ्यास करायचा. गुरुजींनी खोटं सांगितलं. गुरुजी नाही म्हटल्यावर सगळ्यांना आनंद झाला. गुरुजी बाहेर जाताच बाळ्या घरी गेला. घरी ठेवलेला जागरण गोंधळाचा साज आणला. गोल डबा अर्धा कापून लाकूड दुबंगून खोचलं. शेंड्याला खिळा ठोकला. बारीक तार जोडून तुंतुनं तयार केलं. राहिलेल्या अर्ध्या भागाची खंजेरी तयार केली. माळ्याच्या गण्याच्या हातात देवाऱ्यावरचा टाळ दिला. माझ्या हातात तुंतुनं दिलं आणि बाळ्यानं खंजेरी घेतली. गण्या, बाळ्या आणि मी वागे झालो. बाळ्यानं गाणं म्हणायला सुरुवात केली. तुंतुनं वाजवून मी जे जी रजी जे जे गजी करीत साथ देऊ लागलो. आमचं जागरण गोंधळ रंगात आलं तसं पालवे गुरुजी दत्त म्हणून वर्गात येऊन दाखल. आमचं जागरण गोंधळ पाहून गुरुजींचा राग अनावर झाला. गुरुजींनी माझ्या हातातलं तुंतुनं घेतलं. भीमानं गदेनं झोडपावं तसं आम्हाला झोडपायला सुरुवात केली. मला पहिला फटका टाकला. दुसरा गण्याला मारला. तिसरा फटका बाळ्याला मारल्याबरोबर हिमालय पर्वतावरून गंगा यमुनेचं प्रवाह धावत यावत तसं बाळ्याच्या दोन्ही मांड्यावरून पिवळं धमक ओघळ खाली आलं. लगेच बाळ्यानं भोकाड पसरत वर्गातून पळच काढला. तो थेट आपली आई सगुणाबाईकडं. सगुणाबाईनं नुकतीच आंघोळ केली होती. केस मोकळे सोडलेले होते. एवढ्यात बाळ्या पळत पळत आला. सगुणाबाईनं बाळ्याची चड्डी ओली झालेली पाहिली. मांडीवरचं ओघळ पाहिलं. बाळ्याला सगुणाबाईनं विचारलं, काय झालं बाळराजे? तसा रडतच बाळ्या म्हणाला, गुरुजींनी मला मारलं. आपल्या लाडक्या पुत्राला चड्डी ओली होई पस्तूर मारलंय हे पाहून सगुणाबाईच्या तळपायाची आग मस्तकातच गेली. तिचा राग अनावर झाला. बाईनं रणचंडिकेचा अवतार धारण केला.
झाशीची राणी लक्ष्मीबाई हातात तलवार घेऊन युद्धाला जावी तसं चुलीतलं धसकटासहित जळतं लाकूड हातात घेतलं. कंबरला पदर खोचला. जसा तिच्या अंगात देवीनं संचार केला होता ती धावतच शाळेत आली. मावळ्याने खिंड रोखून शत्रूचा रस्ता बंद करावा तसं वर्गाच्या दरवाजातच येऊन उभी राहिली. लुगड्याचा पदर खोचलेला आणि जळतं लाकूड हातात घेऊन आलेल्या त्या सगुणबाईला पाहताच पालवे गुरुजींची पाच्यावर धारण बसली. आता या जगदंबा भवानीच्या हातून आपली सुटका नाही असं पाहिल्यावर पालवे गुरुजींनी मागच्या दरवाजानं पळच काढला. ते थेट पहिल्या गुरुजींच्या वर्गात पहिले गुरुजी वर्गात आले. त्यांनी समजूत घालून प्रकरण मिटवलं. पालवे गुरुजींनी मारलेलं गुरुजी विसरले, मुलंही विसरली, पण बाळ्या मात्र विसरला नव्हता. एकदा शनिवारचा दिवस होता. शाळा सुट्टीवेळी गुरुजींनी विद्यार्थ्यांना काही गणितं सोडवून आणायला सांगितली. रविवारच्या सुट्टीत हा अभ्यास पुरा करायचा होता. बाळ्यानं अभ्यास करण्याऐवजी मारानात चिंचा बोरं खाण्यातच वेळ घालवला. सोमवारी शाळा भरली. ज्या मुलाने अभ्यास पूर्ण केला होता ती मुलं खुशीत होती, परंतु ज्यांनी गणितं सोडून आणली नव्हती ती मात्र चिंताक्रांत होती. मग त्या मुलांनी बाळ्याचा आश्रय घ्यायला सुरुवात केली. बाळ्या मात्र सगळ्यांना धीर देत होता. गुरुजींचा स्वभाव हा सगळ्यांच्या परिचयाचा असल्यानं मुलं भिदरलेली होती, पण बाळ्या खुशीतच होता. एकदाची प्रार्थना झाली. मुलं मुली वर्गात येऊन बसली. गुरुजी वर्गात आले. संपूर्ण वर्गावरून सरसरती नजर फिरवली. औरंगजेबानं फरमान सोडावं तसं फरमान सोडलं. चला, ज्याने गणितं सोडून आणली आहेत त्यांनी वया बाहेर काढा. गुरुजी खुर्चीवर बसले. टेबलाची फळी उघडली. अगरबत्तीचा पुडा काढला. 2 अगरबत्त्या बाहेर काढल्या. 2 बोटाच्या चिमटीत धरल्या. टेबलातून काडीपेटी काढली. विद्यार्थ्यांशी बोलत बोलत काडीची पेटी उघडली. अंगठ्याजवळचं बोट पेटीत घातलं. तसं अगं आयो असं म्हणत अगरबत्त्यासहित गुरुजींनी पेटी फेकून दिली. आत्ता आमच्या लक्षात आलं बाळ्या का खुशीत होता ते. काल बाळ्यानं महाराणातनं येताना विंचू धरून आणला होता आणि काड्याच्या पेटीत घालून ती पेटी टेबलात ठेवली होती. बाळ्याची ही करामत पाहून सगळी मुलं उतवालेल्या दुधानातल्या दुधासारखी खो खो हसायला लागली. पालवे गुरुजी असहाय्य वेदनेनं विवळत हात झटकत बाहेर गेले. आत्ता मात्र आपली खैर होणार नाही हे पाहून बाळ्यानं वर्गातून पळ काढला. तो पुन्हा कधी शाळेत आला नाही. बाळ्याच्या उन्हाळकीचा कळस झाला. टुकारपणा करत फिरणं, कोणाचा भुईमुग चुरून आणणं तर कोणाच्या मोसंब्या चुरून आणणं हा उद्योग त्यानं सुरू केला. त्यातच त्याला नाच तमाशाचा आणि सिनेमाचा नाद लागला. बाळ्याचा उन्हाळकीचा डंका आसपासच्या परिसरात आणि नातेवाईकांपर्यंत जाऊन पोचला. त्याचं दुष्परिणाम म्हणजे बाळ्याची 35 ओलांडायला आली. त्याच्या बरोबरीच्या मित्रांचं कुटुंब नियोजनही झालं, पण बाळ्या अजून चतुर्भुज झाला नव्हता. त्याच्या आईची म्हणजे सगुणाबाईची कीर्ती चहू दिशेला पसरलेली. अहो, कुठला मुलीचा बाप समजून उमजून आपली लेक गाय म्हणून कसाबकसानीच्या दावणीला बांधील. त्यानंतर बाळ्याच्या वर्तनाचाही विचार व्हायचा. अहो, गुणात नसेल पण वानात तरी नीट असावा. बाळ्या म्हणजे काळ्या कभिन्न कातळात कपडे काढून उभा केला तर दिवसासुद्धा ओळखू यायचा नाही. इंद्राच्या वज्रघाताने कदंब राक्षसाचं मुंडकं धडात शिरावं तसं त्याचं नाक चेहऱ्याच्या खोबणीत शिरलेलं. दातच काय ते फक्त सफेद अस्तित्वाची जाणीव करून देणारं. रस्त्यानं बाळ्या निघाला की म्हैसीपुत्र रेडा डुलत चलावा तसा डुलत चालायचा. डोक्यावरचे केस अस्वलासारखे पिंजारलेले. कधी काळी बाळ्याला पाहुणे पाहायला यायचे. 5 कधी 11 रुपये देऊन निरखून पाहायचे. आपल्या मुलीला जोडा शोभतो का याचा हिशोब जुळवायचे. आपल्या लाडक्याचं जमावं म्हणून सुगुणाबाई पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायची. पाहुणे वाटं लावताना सावकाराच्या अगोदरच आधीर होऊन पाहुण्यांना विचारायची, मग काय पुढचा विचार. पाहुणं म्हणत, गेल्यावर वार कळवतो. बाळ्याचा चेहरा खारकन उतरायचा. केसांच्या खाली
उतरलेला चेहरा वानरासारखा दिसायचा. बाळ्या आता लग्नाच्या वयाची सीमारेषा ओलांडून हद्द पार होऊ लागलेला. तसं सावकाराच्या डोक्यानं एक शक्कल लढवली. लांब 50 मैल अंतरावर बाळ्याची सोयरीक एकदाची जुळवली. लग्न जमवताना आपल्या मौल्यवान हिऱ्याला पाहून कोणी मुलगी देणार नाही हे जाणून पाहुण्यांना बाळ्याऐवजी दुसराच रूपवान मुलगा दाखवला. एकदाची महत्प्रयासानं लग्नाची तारीख पक्की झाली. वेळ मात्र गोरज मुहूर्त काढला, जेणेकरून लग्न लागेपर्यंत आपलं बिंग फुटणार नाही. जसजशी लग्नाची तारीख जवळ येऊ लागली तसतसा बाळ्या हवेत तरंगू लागला. त्यानं उंची अत्तराच्या बाटल्या आणि भावी पत्नीसाठी दागिने आईवडिलांच्या परस्पर घडवून घेतले. एकदाचा लग्नाचा दिवस उगवला. गावातीलच एक ट्रक वऱ्हाडासाठी ठरवलं. कोंडवाड्यात मेंढरं कोंबावीत तशी माणसं ट्रकमध्ये कोंबली. बाळ्या ऐटीत केबिनमध्ये जाऊन बसला. 4-5 करवल्या आणि क्लीनरसहित ड्रायव्हर कसा बसा बसला. चाकाखाली नारळ फोडून ड्रायव्हरनं गाडी चालू केली. तसं सगुणाबाईनं गावच्या मारुतीला हात जोडले. म्हणाली, "ये मारुती राया, लग्न करून सुखरूप परत घरी येऊ दे." ट्रक लग्नाच्या गावी निघाली. काही अंतर चालून जाताच फुर्र शिट्टीचा आवाज आला. ड्रायव्हरनं काचकन ब्रेक दाबले. तशी मागच्या फाळक्याची टार्गेट कार्टी खाली बसल्या बायांच्या आणि तरुण मुलींच्या अंगावर धपाधप कोसळली. कुणाचं तरी लहानगं पोरगं ट्याव ट्याव कोकलायला लागलं. तसं सगुणाबाईनं तोंडाचा पट्टा चालू केला. "कोण रे मुर्द्या तू? लग्नाला आली आहे का बायकाच्या अंगावर उड्या टाकायला? असा धिंगाणा घालायचा होता तर आलंच कशाला?" सगुणाबाई आपण दुसऱ्याच्या लग्नाला आल्याच्या आविर्भावात बोलली. "मग कशाला दिलीस पत्रिका? काढलं कशाला लग्न आपल्या दिवट्याचं?" गर्दीतून कोणीतरी बोललं. "कोण रे तू बोलतो आ?" सगुणाबाई डुकरागत उसळी मारून उभी राहिली. हे सारं पाहून मागच्या कडेला उभे असलं सावकार गर्दीतून वाट काढीत काढीत जवळ आलं. सगुणाबाईला खाली बसवलं. इतक्यात शिट्टी वाजवणारे पोलीस गाडीजवळ आले. "चल रे, गाडीचे कागदपत्र दाखव." हुकुमशाहसारखे ड्रायव्हरला बोलले. ड्रायव्हर त्यांना म्हणाला, "अहो मेजर, मागच्या हप्त्यातच आपली एंट्री दिली की." तसा पोलीस म्हणाला, "कसली एंट्री रे? हात केला की धड मागतोय भाड्या? पोलीस खात्याचा हिसका दाखवू काय तुला? चल पोलीस स्टेशनला गाडी लाव." हो नाही करता करता 20 रुपयांची नोट ड्रायव्हरनं पोलिसांच्या हातात दिली. त्यावर दुसरा पोलीस म्हणाला, "किती दिलं रे?" "20च राव." पैसे घेणारा म्हणाला. तसा दुसरा म्हणाला, "कशाला घेतोस रे? हे दोघांना चहाला तरी पुरतील काय? निदान एके वेळचं जेवण तरी देशील का नाही?" "कुठले रे बाबा हो तुम्ही? कशाला आलात?" तशी जुन्या म्हाताऱ्या माणसाला सवयच असते माहीत असूनही माहीत नसल्यासारखं विचारायची. वराडातला एकजण आपल्या गावाचं नाव सांगून म्हणाला, "आज तुमच्या गावात लग्नाला आलोय." "हात त्याच्या माईला, त्या भवानीचं लग्न होतं नाही का?" आपल्या तोंडातला कारंजासारखा थुंक्याचा फवारा उडवीत म्हातारं म्हणाले. म्हातारं बोललं तसं बाळ्यासहित करत्या माणसांच्या काळजात धस झालं. "काय झालं हो बाबा?" "अरे बाबा, रात्रीच ती काढली तिच्या शाळेतल्या पोराचा हात धरून पळून गेली. तिच्या आईला तिच्या अशी जलमल्या बरोबर मारून टाकायला पाहिजे होती. अख्ख्या गावाला काळं भासलं." आत्ता खरा प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला. सगळी माणसं भराभरा ट्रकमध्ये चढली. बायानंतर उभ्या उभ्या जमिनीवर अंग टाकलं. कशीबशी समजूत काढत त्याला ट्रकमध्ये बसवलं. रकामा हातानं वराड परतीच्या वाटेला लागलं. आता बाळ्याचं लग्न होणारच नाही असं सगळ्यांना वाटू लागलं. मग एकानं सगुणाबाईला सल्ला दिला, "बाई, एखाद्या देवाला नवस तरी करून बघा." तसं सगुणाबाईनं जेजुरीच्या खंडोबाला नवस करायचं ठरवलं. गावातीलच एक जीप ठरवली. बाळ्या,
सावकार आणि सगुणाबाई यांना घेऊन जीपचा ड्रायव्हर देवाला गेला. दुसऱ्या दिवशी गावात सगळीकडं लोक टोळक्या टोळक्यानं गोळा झाली होती. आपापसात चर्चा करीत होती. जो तो हळहळत होता. मी कुतूहलानं माझ्या एका मित्रास विचारलं, काय झालं रे नंदू? नंदूनं पेपरच हातामध्ये दिला. मोठ्या अक्षरात बातमी होती. जेजूरला जाणाऱ्या जीपला अपघात, एकाच कुटुंबातले 3 जण ठार. आणि ठळक हेडिंगच्या खाली लिहिलं होतं, पुण्याच्या जवळच भाविकांना घेऊन जाणाऱ्या जीपला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने जीपमधील एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार झाले असून ड्रायव्हरची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला पुण्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मृतांमधील इसमांची नावे बाबूराव राजबा सावकार वय 75 वर्ष, सगुणाबाई बाबूराव सावकार वय 70 वर्ष, बाळासाहेब बाबूराव सावकार वय 35 वर्ष. वाऱ्यासारखी बातमी गावात पसरली. सावकाराचं कुटुंब गावाच्या नजरेसमोर फिरू लागलं. सावकाराच्या घराला कुलूप लागलं म्हणून अख्खं गाव हळहळलं. थोड्याच दिवसात ड्रायव्हर दुरुस्त होऊन घरी आला. तेव्हा मी त्याला विचारलं, सुदामा, अपघात कसा झाला रे? तेव्हा तो मला सांगू लागला, गावापासून काही अंतर गेल्यावर बाळ्याने जीप उभी करायला लावली. मला बळजबरीने मागं बसवलं. बाळ्या स्वतः अर्धवट ज्ञानात जीप चालवायला बसला. सगुणाबाई आणि सावकार बाळ्याजवळ बसले. पुण्याच्या जवळ जाताच बाळ्यानं जीप भरधाव वेगात चालवायला सुरुवात केली. अचानक पुढून एक ट्रक भरधाव वेगात येत होती. बाळ्याचा जीपवरचा ताबा सुटला. जीप ट्रकवर जाऊन धडकली. जीपचा अक्षरशः चुरा झाला. सावकार, सगुणाबाई बाळ्याजवळ पुढं बसले होते म्हणून बाळ्यासहित 3 जण जागीच ठार झाले. मी मागं बसलो होतो म्हणून वाचलो. अर्धवट ज्ञानामुळं संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडलं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.